मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलवर स्वागत आहे। अंजनीच्या सुता, तूच संकटाचा काळ, तुझ्या भक्तीने उजळे भाग्याचा भाळ। मुखात रामनाम आणि हृदयात अफाट शक्ती, अशा महाबली हनुमानाची अगाध आहे भक्ती। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या वर्षीची हनुमान जयंतीची शुभतिथी आणि बजरंगबलीच्या त्या 8 अद्भुत शक्तींविषयी ज्यांनी साक्षात रावणालाही नमवले। संकटमोचन हनुमानजींची जयंती ही वर्षातून 2 वेळा साजरी करण्यात येते। पौराणिक कथेनुसार हनुमानजींना पुनरुज्जीवन देण्यात आलेला दिवस हा सुद्धा हनुमान जयंती म्हणून साजरी करतात। यंदाची हनुमान जयंती ही चैत्र शुक्ल पौर्णिमेला साजरी करण्यात येणारी हनुमान जयंती आहे। पौर्णिमेच्या शुभ तिथीवर हनुमानजींचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते। मात्र यंदाची पौर्णिमा तिथी ही 2 दिवस असल्याने हनुमान जयंती नेमकी केव्हा साजरी करायची याबाबत थोडा संभ्रम आहे। पौर्णिमा तिथी ही 1 एप्रिल 2026 या दिवशी सकाळी 7:02 सुरू होईल, तर 2 एप्रिल 2026 या दिवशी सकाळी 7:42 समाप्त होईल। उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी 2 एप्रिलला असल्याने याच दिवशी हनुमान जयंती साजरी करण्यात येईल। पौराणिक कथेनुसार भगवान हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी झाला होता। त्यामुळे 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या पूजेसाठी सकाळची शुभ वेळ ही 6:10 पासून ते 7:44 पर्यंत असणार आहे। जर काही कारणास्तव सकाळी पूजा करणे शक्य नसल्यास तुम्ही सायंकाळी 6:39 पासून ते 8:06 पर्यंत या वेळेत पूजा करू शकता। हनुमान जयंती ही उद्या म्हणजेच गुरुवारी 2 एप्रिल या दिवशी आहे। अशा ज्याही राशीला संकटमोचन हनुमान यांचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या राशींबद्दल सांगणार आहे ज्यावर हनुमानजींचा विशेष कृपा आशीर्वाद होऊ शकतो। पौराणिक कथांमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा रावणाने आपल्या अहंकारामुळे शनिदेवाला कैद केले तेव्हा हनुमानजींनी आपल्या अद्भुत शौर्याने शनिदेवाला मुक्त केले। या कृपेने प्रसन्न होऊन शनिदेवांनी आशीर्वाद दिला की जो कोणी खऱ्या मनाने हनुमानजींची पूजा करेल त्याला शनीची वाईट नजर लागणार नाही। म्हणूनच आजही असे मानले जाते की शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने शनीचे सर्व दुष्परिणाम शांत होतात। शनीची साडेसाती आणि त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी हनुमानजींचे स्मरण करणे हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो। तर आता आपण पाहूया की अशा कोणत्या 4 राशी आहेत ज्यांवर हनुमानजींची विशेष कृपा असते। तर सर्वप्रथम मेष आणि वृश्चिक रास। जर आपण राशींबद्दल बोललो तर मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हनुमानजींची पूजा करणे विशेषतः फलदायी मानले जाते। या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे, ज्याचा थेट संबंध हनुमानजींशी आहे। म्हणूनच हनुमानजींच्या कृपेने मंगळ ग्रहाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते। दुसऱ्या 2 राशी आहेत सिंह आणि कुंभ। सिंह आणि कुंभ राशींनाही हनुमानजी खूप आवडतात। या राशीच्या लोकांवर हनुमानजींचा विशेष आशीर्वाद असतो आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळते। या राशीच्या लोकांच्या कामात कोणताही अडथळा येत नाही। अशा परिस्थितीत तुम्ही मंगळवारी बजरंग बाणाचे पठण करू शकता। यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीतही प्रगती मिळेल। आपण सर्वजण हनुमानजींना एक शूर, बलवान आणि शक्तिशाली देव म्हणून ओळखतो, परंतु असे असूनही त्यांच्या काही रहस्यमय आणि अद्भुत शक्तींबद्दल अनेक लोकांना माहिती नाही। या शक्तींनी त्यांना केवळ चमत्कारिक बनवले नाही, तर कोणत्याही योद्ध्याला पराभूत करण्याची क्षमता देखील दिली। म्हणूनच
रामभक्त हनुमान यांच्यामध्ये रावणालाही हरवण्याची क्षमता होती. चला तर मग हनुमानजींच्या 8 दुर्मिळ आणि जास्त माहीत नसलेल्या शक्तींबद्दल जाणून घेऊया, ज्या जाणून घेतल्याने कोणताही भक्त प्रेरित होईल. तर सर्वात पहिली शक्ती ही अनिमा शक्ती म्हणजेच सूक्ष्म स्वरूप धारण करणे. हनुमानजी त्यांचे शरीर इतके लहान करू शकत होते की ते सुईच्या टोकावर बसू शकेल. लंकेत प्रवेश करताना त्यांनी या शक्तीचा वापर केला होता. या शक्तीचा वापर करून हनुमानजींनी अनेक वेळा आपल्या शत्रूंचा पराभव केला आहे. दुसरी शक्ती म्हणजे महिमा शक्ती म्हणजेच विशाल रूप धारण करणे. हनुमानजी आपला आकार जितका लहान करू शकत होते तितकाच तो मोठा देखील करू शकत होते. या शक्तीचा वापर करून ते आपला आकार विश्वाच्या आकाराइतका वाढवू शकत होते. रामायणातील समुद्र ओलांडताना त्यांचे महावीर रूप हे याचा पुरावा आहे. तिसरी शक्ती म्हणजे गरिमा शक्ती म्हणजेच अविश्वसनीयपणे जड होण्याची शक्ती. हनुमानजी आपले वजन अनेक वेळा सन्मानाने उचलू शकत होते. हे सामर्थ्य त्यांची चिकाटी आणि कर्तव्यप्राप्ती हे अढळ वचनबद्धता दर्शवते. चौथी शक्ती म्हणजे लघिमा शक्ती म्हणजेच वजन रहित असण्याची शक्ती. ज्याप्रमाणे हनुमानजी स्वतःला जड बनवू शकत होते त्याचप्रमाणे ते स्वतःला पंखासारखे हलके देखील बनवू शकत होते. या शक्तीचा वापर करून ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आकाशात उडू शकत होते. त्यांनी याचा वापर लंकेला उड्डाण करण्यासाठी आणि एक संपूर्ण पर्वत वाहून नेण्यासाठी केला. या सर्व गोष्टींनी त्यांची अफाट शक्ती आणि भक्ती दर्शवली. पाचवी शक्ती म्हणजे चिरंजीवित्व म्हणजेच अमरत्व. हनुमानजींना युगानुयुगे जिवंत राहण्याचा आशीर्वाद मिळाला आहे. जोपर्यंत प्रभू श्रीरामांचे नाव या जगात आहे तोपर्यंत ते या पृथ्वीवर उपस्थित राहतील. सहावी शक्ती म्हणजे गर्वित आत्मसंयम म्हणजेच अजिंक्य मानसिक शक्ती. त्यांचा आत्मविश्वास इतका प्रबळ होता की त्यांना कोणत्याही भीतीचा किंवा आसक्तीचा त्रास झाला नाही. हनुमानजींना भीती, शंका किंवा गोंधळ नव्हता. लंकेत रावणासमोर निर्भयपणे उभे राहणे हे याचाच पुरावा आहे. ध्यान आणि तपश्चर्येतून त्यांनी ही शक्ती प्राप्त केली होती. सातवी शक्ती म्हणजे वायुगती म्हणजेच सर्वात जास्त वेगाने हालचाल करण्याची शक्ती. आणि दिव्य मंत्रसिद्धी म्हणजे मंत्राच्या शक्तीने चमत्कारिक कामे करणे. हनुमानजींकडे विशेष दिव्य मंत्राची शक्ती होती ज्याच्या मदतीने ते अदृश्य होऊ शकत होते, उडू शकत होते आणि असाधारण कार्य करू शकत होते. हनुमानजी त्यांचे पिताश्री पवनदेव यांच्यासारखे इतक्या वेगाने पुढे जाऊ शकतात की कोणीही त्यांना पकडू शकत नाही. या कारणास्तव त्यांना मारुती नंदन असे देखील म्हणतात. सर्वात शेवटची आठवी शक्ती ती म्हणजे वशित्व आणि ईशित्व म्हणजेच वश करण्याची आणि नियंत्रित करण्याची शक्ती. ही हनुमानजींना इतरांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती होती. ईशित्वाने हनुमानजींना निसर्ग आणि सृष्टीच्या सर्व शक्तींवर नियंत्रण आणि आज्ञा देण्याची शक्ती दिली. असे हे आपले लाडके रामभक्त हनुमान, ज्यांच्या केवळ स्मरणाने भीती पळून जाते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यांच्या या 8 सिद्धी आणि अफाट शक्ती आपल्याला हेच शिकवतात की जर आपले मन शुद्ध असेल आणि प्रभू श्रीरामांसारखे ध्येय समोर असेल तर आपणही कोणत्याही संकटावर मात करू शकतो. हनुमान जयंतीच्या या मंगल पर्वावर मारुतीरायांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बलबुद्धी विद्या देहू मोही हरहु कलेश विकार. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान असे लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय हनुमान.
बजरंग बली की जय.